मराठवाड्यात पावसाने हाहाकार केला, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट आहे की त्या भागामध्ये अनेक मंत्री गेले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले, पण आजही शेतकऱ्यांना पाहिजे तितकी मदत मिळाली नाही आहे. यावर मनसेची नेमकी काय भूमिका आहे ते जाणून घेण्याकरता मनसेचे नेते अविनाश जाधव आपल्यासोबत आहेत. अविनाशजी, सगळ्यांचे दौरे पाहिले, मंत्र्यांनी तर घोषणा केली होती अजित पवारांनी की तात्काळ 5,000 रुपयांची मदत सगळ्या शेतकऱ्यांना देण्यात यावी, पण अनेक शेतकऱ्यांना ती 5,000 देखील पोचलेली नाही. 5,000 होणार काय? मी तुम्हाला एक सांगतो, आत्ता त्यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये गुडघ्यापर्यंत चिखल आहे. खरी मदत आता त्यांची घर साफ करणं, त्यांच्या त्या भागामध्ये कीटकनाशक औषधांची फवारणी करणं. कारण एक हे आल्याच्या नंतर जर काही येतं तर आजारपण येतो, बरोबर आहे, विविध रोगराई येते. तर त्या गोष्टी तिथे आता पोचण्याची गरज आहे. त्यांच्या शेतीचं जे नुकसान झालं आहे त्याचं सरकार काय, 5,000 रुपयात कुठली गोष्ट त्यांनी काय करावं? घरातलं राशन भरावं की आजारपण काढावं, स्वच्छता करावी, स्वच्छतेसाठी लागणारे सामान आणावं? 5,000 होणार काय हे मला माहीत नाही आहे. त्याच्यामुळे सरकार जे करतं आहे ते चुकीच्या पद्धतीने करतं आहे. खरं तर काल देशाचे आपले पंतप्रधान आहेत, त्यांनी काल जाहीर केलं की बिहारमध्ये 75,000 महिलांना 10,000 रुपयाची मदत करणार आहे. अहो त्या मदतीची गरज आता महाराष्ट्राला आहे. ते पैसे महाराष्ट्रात येऊ द्या. बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून ते बिहारमध्ये वाटावेत असं कुठेही लिहिलं नाही आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, ते या आमच्या 75 लाख कुटुंबांना जाऊ द्या, ज्यांच्यावर आर्थिक संकट कोसवलं आहे, घर नाही आहे, वरचं छप्पर गेलं आहे, मेंढ्या वाहून गेल्या आहेत, गायी वाहून गेले आहेत, बैलं वाहून गेली आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून तिथे 10,000 रुपये वाटण्याची आज गरज नाही आहे. माणुसकी या नात्याने ते सगळे पैसे हे महाराष्ट्रात आले पाहिजेत आणि महाराष्ट्रातल्या आमच्या शेतकऱ्यांना ते पैसे गेले पाहिजेत. हा शेतकरी आहे म्हणून आम्ही आहोत. पण कोणतेही नियम नाही, अटी नाही, सरसकट पैसे वाटले जाणार, सरसकट मदत केली जाणार, स्वतः मुख्यमंत्री म्हटले. हो, मग ती का नाही लोकांपर्यंत मिळत आहे? आणि मदत काय करणार आहात तुम्ही? म्हणजे तुम्ही 2-5 हजार रुपये देणार असाल तर त्या 2-5 हजार रुपयात घरात काहीही होणार नाही आहे. तुम्हाला एक भक्कम मदत करावी लागेल आणि तुम्हाला पंतप्रधानांना विनंती करावी लागेल की जे बिहारमध्ये तुम्ही 10,000 रुपये वाटणार आहात महिलांना, 75 लाख गेले होते मुख्यमंत्री, कालच गेले होते आणि पंतप्रधानांनी आश्वासन दिले की पूर्ण परिस्थिती पाहून भरघोस असा निधी आणि भरघोस अशी मदत आम्ही देणार. पण ती आता दिली पाहिजे ना. कधी? ते लोक पुन्हा उभे राहिल्याच्या नंतर तुम्ही मदत करणार की अडचणीच्या काळात मदत करणार आहात? की निवडणूक कुठली तरी यावी, पंचायत समिती, जिल्हा परिषद लागल्याच्या नंतर मदत करणार आहात का तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर? आज गरज आहे. तुम्ही आजचं सांगा, आज संध्याकाळी आमच्या लोकांना काय मदत मिळणार आहे? दौरे केले जात आहेत, एकामागून एक सत्ताधारी झाले, आता विरोधक दौरे करू लागलेले आहेत. या दौऱ्यांनी काय होतं का? काय नाही, फोटो सेशन असतो. दौरे म्हणजे यांचा फोटो सेशन. मी तुम्हाला सांगतो, दौरा करण्यापेक्षा आम्ही खरंच राजसाहेबांना मानतो की राजसाहेबांची काल ज्यावेळेला आम्ही बोलत होतो त्याला ते म्हणाले मी तिथे जाऊन करू काय? मी तिथे गेलो की तिथल्या प्रशासनावर अख्खं पोलीस खातं तिथे कामाला लागतं, सरकारी खातं माझ्या पाठी लागतो. सो आत्ता त्यांना उभं राहू द्या. आत्ता म्हणजे आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे मदत करतातच आहेत, बरोबर आहे. एकदा त्यांना या सगळ्यातनं निघाल्याच्या नंतर त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी घेऊन आपण तिथे जाऊ. पण साहेबांचा दौरा देखील आत्ता जाहीर झाला होता आणि अचानक रद्द झाला. मी परत सांगतो, साहेबांचं मतच ते आहे. आम्ही सगळ्या नेत्यांचं मत होतं की आपण तिथे गेलो पाहिजे, पण साहेबांचं मत होतं मी तिथे जाऊन अजून अडचण क्रिएट करण्यापेक्षा तिथे ते पत्रकार त्यांच्या पाठी धावणार, पोलीस प्रशासन तिथे असणार आणि तिथे आवश्यक असलेल्या गोष्टींची मदत पोचत नाही. सो थोड्या वेळाने आमचा पक्ष सन्माननीय राजसाहेब तिथे जातीलच, पण आवश्यक योग्य वेळी ते तिथे जातील आणि योग्य मदत लोकांपर्यंत ते पोचवतील. फोटोवरून फोटो आपण म्हटलं की दौरे फोटो सेशन करता असतात. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले, विशेष करून शिवसेना आरोप केले की जे मदत पोहोचवत आहेत ते प्रत्येक पिशवीवरती किंवा प्रत्येक गोष्टीवरती फोटो आहेत. तुम्हाला सांगतो, चिपळूणला एक कोकणामध्ये 2-3 वर्षापूर्वी एक खूप मोठं पूर झालं होतं. त्याच्या आधी सांगली साताऱ्यात झालं होतं. शर्मिला वहिनी आणि आम्ही 4 दिवस तिथे होतो. आमच्या एकाही याच्यावर फोटो किंवा काही नव्हतं किंवा आमच्या पाठी मीडिया नव्हती. स्वतः वहिनी घराघरात जात होत्या. चिपळूणला आजही आमचे फोटो आहेत. म्हणजे आजही आम्ही तिथल्या गावात गेल्यावर लोक आम्हाला घ्यायला येतात, निमंत्रित करतात. घराघरात भरलेला चिक्कल आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी उपसला होता. सो आम्ही त्यावेळेला कुठले फोटो सेशन नाही केले हो की मदत पोचवलं. मी काल म्हटलं कुठेतरी की अनेक लोक एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्यांना मदत करायला गाडीतनं उतरायच्या आधी त्यांचे कॅमेरे चालू होतात. माझ्या पक्ष कार्यालयामध्ये आज लोक आनंदी आहेत हे मी कशावरनं ओळखतो तर माझ्या कार्यालयात मी आल्याच्या नंतर पाहिलेले मिठाईचे बॉक्स याच्यावरनं कळतं
की काल आपण खूप लोकांची कामं केली आणि ते लोक मिठाईचे डबे आणून दिले. आम्ही त्याचे व्हिडिओ बनवून नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत टाकत. कुठेतरी शेतकरी बाजूला राहिले आणि यांचं फोटो सेशन खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. पण तो मराठवाड्यातला शेतकरी आहे, तो पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आहे, तो यांना धडा शिकवेल. ज्यांनी व्हिडिओ काढून त्यांचे व्हायरल केलेत ना, त्यांना तो प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. पण शेतकऱ्यांना मदत मगाशी म्हटलं 5,000 रुपये तात्काळ द्यावे, भरघोस मदत देणार आहे. आपण म्हणताय की आत्ता त्यांच्याकडे गुरं नाही आहेत किंवा उपजीविकेचं काहीच साधन नाही आहे, एका टायमाला जीवन मिळेल अशी परिस्थिती त्यांची आता सध्या नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करणार या शेतकऱ्यांसाठी? ऑलरेडी आमचं अख्खं मराठवाड्यातलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे आमचे महाराष्ट्र सैनिक आहेत ते मागच्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर आहेत. त्यांना आर्थिक मदतीपासून सगळ्या गोष्टी या आमच्या महाराष्ट्र सैनिक तिथे पोहोचवते. फक्त एवढंच की आमचे व्हिडिओ आणि फोटो येत नाही आहेत. आणि ते पण तुम्ही राजकीय पक्ष आहात, तुम्ही देखील आले ना तर आमच्या लोकांना राजसाहेब सोडणार नाहीत. कारण साहेबांचा नेहमी मत आहे, दिखावा करू नका, मदत करा. त्यामुळे आमच्याकडनं ती मदत पोचती आहे. योग्य वेळेला तुम्हाला पाहिजे तर आम्ही प्रूफ देऊ. पण आताही आमचा बापू धोत्रे काल पैसे वाटत फिरत होता बिचारा. म्हणजे त्याची ऑलरेडी परिस्थिती फार हे आहे. त्यातूनही तो जी काय त्याच्या हाताला आहे त्यातून त्या लोकांना आर्थिक मदत करत फिरत होता. आमचा अख्खा मराठवाड्याचा जो महाराष्ट्र सैनिक आहे तो मागच्या अनेक दिवसांपासून घरी नाही गेला आहे, लोकांना मदत करतो आहे. पण त्याचे आम्ही व्हिडिओ बनवून मुंबईमध्ये टाकत नाही आहोत. बघा आम्ही किती काम करतो आहे. आमचं काम हे लोकांसाठी आहे, ना की टी व्ही चॅनलसाठी. नक्कीच फोटो सेशन आणि सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता एक मुद्दा पुन्हा आलेला आहे की आय लव्ह मोहम्मदला उत्तर आय लव्ह महादेव. ज्या शहरांमध्ये निवडणुका आल्या त्या शहरांमध्ये आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव हा कन्सेप्ट आहे. हा भारतीय जनता पक्षाचा ट्रेंड आहे. ज्या शहरात निवडणूक येते तिथे त्यांच्यातलं हिंदुत्व जागा होतो. आता बघा, आता मध्ये मागच्या विधानसभेपासून आत्तापर्यंत काही नव्हतं, सगळे हिंदू झोपले होते. आज अचानक त्यांना जाग आली आणि आज अचानक त्यांच्याकडनं सुरू. आमच्या महाराष्ट्र म्हणजे सन्माननीय राजसाहेबांमुळे या महाराष्ट्रातले भोंगे उतरले मस्जिदींवरचे. त्या बुमरा देवीच्या डोंगरामध्ये असलेल्या मस्जिदींसाठी मी लढा उभारला. त्यावेळेला एकही भारतीय जनता पक्षाचा नेता त्या सगळ्या कशात नाही. हे फक्त फेसबुक आणि कपडे घातल्याच्या नंतर होणारे हे हिंदू आहेत, हिंदुत्ववादी नेते आहेत. यांच्या ना भोंगे उतरवण्यात त्यांचं कुठे आहे, गो हत्या रोखण्यात त्यांचं काही नाही. त्यांचं हिंदुत्व फक्त सोशल मीडियावर आहे. त्यांचं हिंदुत्व सोशल मीडियावरच आहे. हो, मला सांगावं एका हिंदू नेत्यांनी जाऊन आता काय केलंय मागच्या वर्षभरात. पण निवडणूक आल्या का याचा हिंदुत्व जागा होतो. मग मोठमोठ्या महाआरत्या होतात. मग आहेत ना त्यांच्यामध्ये, भाजपमध्ये पण आहेत, नितेश राणे आहेत किंवा अनेक काही असे काय नेते आहेत की ज्यांनी मध्ये झटका मटणाचा विचार होता, त्याला मल्हार मटणाने उत्तर दिलं. मस्जिदीमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न आहेत का झटका मटण आणि हे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत का? हो, महाराष्ट्रात ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. तिकडे अख्खं महाराष्ट्र पाण्यात आहे, अर्धा महाराष्ट्र पाण्यात आहे, जवळजवळ 21 जिल्हे पाण्यात आहेत. हे प्रश्न आहेत महाराष्ट्राचे. हे बोर्ड लावून प्रश्न मिटणार आहेत का? तर लावतो मी पण 50 बोर्ड लावतो उद्या सकाळपासून. कडवट हिंदू आहे मी. आणि मी ज्या नेत्याच्या नेतृत्वात काम करतो ना तो तर प्रचंड कडवट हिंदुत्ववादी आहे. पण आमचा हिंदुत्व हा दिखावाचा नाही आहे. योग्य असेल त्यांच्या बाजूने उभे राहणारे आम्ही लोक आहोत. जे चुकीचं आहे तिथं आम्ही चुकीचंच म्हणणार. पण आपल्याच भागातला एक मुद्दा आहे मुंब्रा रेल्वे स्थानकाचा. 2 दिवसापूर्वी त्या मुंब्रा रेल्वे स्थानकाला रात्री कोणीतरी बोर्ड लावून टाकले सगळे, मुंब्रा देवी रेल्वे स्टेशन म्हणून. अहो साहेब, माझं असं पुन्हा मत आहे की हे निवडणूक आल्यावर का आठवलं तुम्हाला की ते मुंब्रा देवीचं आमच्या मुंब्रा देवीचं मंदिर हे हजारो वर्षापासून आहे ना. तुमचं हिंदुत्व 2014ला सुरू झालं ना. त्याच्या आधी देखील अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी खूप मोठं खरं आंदोलन केलं होतं ना. सगळं राम मंदिरावर ते खरं आंदोलन होतं, दिखावावाला नव्हतं. त्यावेळेला का नाही झालं? आता का निवडणूक आल्या काच तुम्हाला या सगळ्या गोष्टी का आठवतात हा माझा सवाल आहे. आणि इथल्या देखील हिंदू लोकांना माझा सवाल आहे की या फालतू लोकांच्या नादाला लागू नका. हे तुमच्या माइंड गेम खेळतात तुमच्याबरोबर. रोटी कपडा मकान आणि हिंदुत्व हे मुद्दे आता कॉमन झाले. माझं असं मत आहे की आत्ता गरज आहे ठाण्याला. माझ्या ठाण्याबद्दल जर तुम्ही बोलाल तर माझ्या ठाण्यात ट्रॅफिकची तुफान परिस्थिती खराब आहे. घोडबंदर रोड किंवा तुम्ही जर कळवा खारेगाव या पट्ट्या गेलात तर लोक
दर महिन्याला 10-15 लाख तो मुद्दा झाला काल डीपीडीसी, तो त्या प्रश्न त्याच्यावर मी येतोच आहे, मी त्याच्यावर येतोच आहे. विषय बोलतोय की अनेक मोठमोठ्या सोसायट्या ठाण्यातल्या 15-15, 20-20 लाख रुपये टँकरचं बिल भरतायत. त्यांना पाणी नाही पावसाळ्यात मिळत आहे. मी स्वतः एक बातमी केली होती आता रिसेंटली, पावसाळ्यात देखील त्यांना टँकरनं पाणी पुरवठा व्हावा लागतोय. कालच आता आपण जर मुद्दा काढला तर मी विचारतो, डीपीडीसी म्हणजे जिल्हा नियोजन समितीची काल बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काळू धरणाचा पुन्हा एक मुद्दा निघाला आणि त्या मुद्द्यावरून सगळ्याच आमदार खासदार मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली की 400 कोटीच्या आसपास मदत पुनर्वसन जी आहे तिथल्या लोकांचं जमीन अधिग्रहण करणं, पुनर्वसन करणं याकरता पैसे दिलेले. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले ते अजूनपर्यंत काम झालेलं नाही आहे, त्याला टाईम बॉन्ड द्या नाही तर मी कारवाई करतो. कोणावर 11 वर्षात का नाही दिलं? 11 वर्ष तुम्ही सत्तेत आहे तेव्हा का नाही टाईम बॉम्ब दिलं? आज का तुम्हाला आठवतं? ज्या वेळेला विरोधक आंदोलनं सुरू करतात त्यावेळेला ही ठाण्याचे प्रश्न आहेत असं तुम्हाला का कळतं? त्याच्या आधी का नाही कळत तुम्हाला की ठाण्यात हा प्राण्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर आपल्याला धरण हवं आहे? निवडणूक आले की सगळं निवडणुकीच्या चर्चा येतो. मी तुम्हाला सांगतो, मी ओरडून या वेळेला ठाण्याला सांगणार आहे की तुम्हाला फसवलं जात आहे. किती दिवस तुम्ही उल्लू बनणार? तुमच्याशी माइंड गेम खेळला जातो, माइंड गेम. तुम्हाला मूळ प्रश्नांकडनं बाजूला नेऊन तुम्हाला हिंदुत्वाकडे घेऊन गेलं जातं. तुमच्या घरात तुम्ही पाणी विकत घेताय, ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडीच तास तुमचं पेट्रोल जाळताय, तुम्हाला कचरा टाकायला पैसे द्यावे लागतात वेगळे. पण ह्या सर्व प्रश्नांच्या विरोधात एक दिवस जय श्रीराम बोललो की ह्यांचं गणित पेटतं, संपतं. राजसाहेब देखील त्यांच्या सभेमध्ये बोलले होते की असा काही विषय आला की तुम्हाला एक वेगळ्या बाजूला नेलं जाईल, जाती धर्म. तोच तर मी म्हणतोय, माइंड गेम. आमच्या ठाणेकरांना माइंड गेमवर खेळवलं जातं. एक विषय डोक्यात टाकायचा आणि निवडणुका जिंकायच्या, एवढंच चाललंय. मूळ प्रश्न रस्ते, ट्रॅफिक, पाणी हा विषय राहिला बाजूला. पण ठाणे अहमदाबाद असेल किंवा ठाणे नाशिक रोड असेल, प्रचंड वाहतूक कोंडी. ठाणेकर म्हणजे एका बाईचा आणि एका 2 वर्ष मुलीचा मृत्यू देखील या ट्रॅफिकमध्ये झालेला आहे. अशा अनेक मृत्यू झाले दरवर्षी होतात आणि अनेक वेळा झालेले आहेत. त्याच विषयावरून काल डीपीडीसीमध्ये डोंगरे नावाच्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं गेलं. मला असं वाटतं याचं प्लॅनिंग जर उपमुख्यमंत्री साहेबांनी 11 वर्ष आधी सुरू केलं असतं तर आज कोणाला सस्पेंड करावी लागली नसती. त्याच वर्षी जर 2-4 जण सस्पेंड केली असतीत ना तर 11 वर्षांनी पण तुम्ही तिथेच नसतात की पहिल्या दिवशी, म्हणजे तुम्ही पहिल्या दिवसाची सुरुवात करताय. मंत्री प्रताप सरनाईक बोलले की अधिकाऱ्यांना त्यांनी झापलं की तुम्ही काम करत नाहीत, लोक आम्हाला जबाबदार होतात, आम्हाला बोलतात, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला लोकांना सामोरं जावं लागतं, कठीण होतं. खरी गोष्ट आहे. आजची घोडबंदरची परिस्थिती खूप वाईट आहे. घोडबंदरच्या रस्त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. मी तुम्हाला सांगतो, खड्डे पावसाळ्यात पडतात हे तुम्हाला आणि मला माहिती आहे, जगाला माहिती आहे, लहान मुलाला पण माहिती आहे. खड्डे कुठे पडतात हेही तुम्हाला माहिती आहे, बरोबर. याचं काम तुम्ही जानेवारीत का नाही करत हो? जानेवारीतच तो पॅच जिथे खूप खड्डे होतात तिथे कॉन्क्रीट किंवा कायमस्वरूपी एखादं सोल्युशन टाकून तो रस्ता का नाही बनवतो? तुम्ही जून यायची का वाट बघता? कारण टेंडर निघतात आणि ते टेंडर काही कोटींचे असतात आणि त्याचं ऑडिटच होत नाही. कारण तुम्ही खडी टाकलीत, रेती टाकलीत, वाहून गेली. त्यात ते जो पैसा आहे ना, त्यात सगळ्या अख्ख्या घोडबंदरच्या खड्ड्यांचे पॅचेस हे कॉन्क्रीट होतील. आता बघा, रस्ता कॉन्क्रीट केला आहे, बरोबर आहे, त्याच्या बाजूचा जो पॅच आहे ना त्याच्यात भले मोठे खड्डे झालेत. तर तुम्हाला आधी कळलं पाहिजे ना, बाई इथे पण खड्डे होणार आहेत, मी हे करताना हे पण करायला पाहिजे. एवढी बुद्धी आम्हाला नाही आहे. पण त्या सर्व्हिस रोडबाबत आता मध्यंतरी MMRDने आणि MSRDCने एक बैठक घेतली, त्यामुळे चर्चा झाली की सर्व्हिस रोड देखील आता मुख्य रस्त्याला जोडले जातील, सिमेंटचे केले जातील आणि त्याला विरोध झालेला आहे. कारण सांगतो तुम्हाला काय, घोडबंदर वाचने विरोध. हो, कारण सांगतो. तुम्ही मधले सर्व्हिस रोड काढलेत, त्या ट्रॅफिकमधनं लोक किमान सर्व्हिस रोडनी जात होते. आता झालंय ट्रॅफिक, ते सर्व्हिस रोड काढलेत त्यामुळे आता 4 ट्रकच्या लाईनी तिथे लागायला लागल्या, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तिथे टायर पंक्चर काढणाऱ्या माणसाने त्याचं अख्खं दुकान रस्त्यावर येऊन ठाटलं. कारण पहिला सर्व्हिस रोड होता तर त्याला त्या फुटपाथवर बसायला लागायचं, कारण एवढीच्या रस्त्याने गाड्या हॉर्न वाजवतात. आता त्याला तो रस्ता भेटला बाळा मोठा. तिथल्या हॉटेल्सवाल्यांच्या पार्किंग झाल्या, तिथे मोठमोठ्या अधिकृत पार्किंग झाल्या त्या सगळ्या, बरोबर. त्या सर्व्हिस रोडचा उपयोग जो आधी लोकांना गाड्या काढण्यासाठी व्हायचा, तिथे पार्किंग आणि धंदे टाकले गेले. काही दिवसांनी त्या भागामध्ये तुम्हाला हातगाड्या पण दिसतील. पूर हा मुद्दा असेल, आय लव्ह महादेव, आय लव्ह मोहम्मद मुद्दा असेल, ठाण्यातले विविध समस्या असतील, यावर अविनाश जाधव यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की लोकांशी, जनतेशी एक माइंड गेम खेळला जातो. असं काही विषय आले
की वेगवेगळे हिंदुत्वाचे मुद्दे काढून भरकटवलं जातं आणि निवडणुकीच्या तोंडावरच हे सगळे मुद्दे बाहेर येतात असे स्पष्ट आरोप त्यांनी या सर्व सत्ताधाऱ्यांवरती केलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत ठाणे.